वाहतुकीसाठी आज बंद राहणार आहेत। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीएसएमटी परिसरात करण्यात आलेल्या वाहतुकीच्या बदलामुळे आझाद मैदान, मरीन ड्राईव्ह, पायधुनी आणि वडाळा वाहतूक पोलिसांना वाढीव कुमकही देण्यात आली आहे। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। सीएसएमटी स्थानकाहून जे फ्लायओव्हरला जाणारा जो मार्ग आहे हा पूर्णतः दुतर्फी बंद करण्यात आलेला आहे आणि पर्यायी मार्ग त्यांना जे पुलाच्या खालून मेट्रो जंक्शन पर्यंत जाणारा जो मुंबई पोलीस आयुक्तालय मार्ग आहे हा देण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे मेट्रो जंक्शनहून मुंबई महानगरपालिकेकडे येणारा महापालिकेचा जो मार्ग आहे हा देखील पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे, कारण या ठिकाणीच आझाद मैदान लागून असल्या कारणाने मराठी बांधवांच्या अनेक गाड्या या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था त्यांना देण्यात आलेली आहे। हुतात्मा चौक ते सीएसएमटी स्थानक या ठिकाणी येणारा मार्ग एक लेन सुरू असून तो मार्ग फ्रीवेच्या दिशेने वळवण्यात आलेला आहे आणि पुढून म्हणजे चौकातनं सीएसएमटी स्थानकापर्यंत येणारी वाहनं ही पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांच्या गाड्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत। मात्र आज तरी या आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय सबी, सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। मुंबईतील जे उड्डाणपूल उतरल्यानंतर एमआरए पोलीस स्टेशनच्या समोरून वाहतूक वळवण्यात आली आहे। सीएसएमटी स्टेशनकडे मुंबई महापालिका मुख्यालयाकडे जाणारी वाहतूक अलीकडूनच वळवण्यात आली आहे। हा रस्ता पोलीस आयुक्तालयावरून पुढे मंत्रालय, गिरगाव चौपाटी, नरिमन पॉइंटकडे जाईल। जे ब्रिजवरून पुढे सीएसएमटीकडे जाणारा रस्ता बॅरिकेडिंग करून बंद करण्यात आलेला आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। वेदांत, वाहतूक कोंडीची शक्यता लक्षात घेता काय बदल करण्यात आलेत वाहतूक मार्गात? वर्ग हा याच मार्गावरून पुढे मार्गस्थ होतो, मंत्रालय असेल किंवा नरिमन पॉइंट, मरीन ड्राईव्ह कडे। आणि हा जो परिसर आहे म्हणजे आपण बघतो हा जे फ्लायओव्हर आहे आणि हा जे ब्रिज खाली उतरल्यानंतर सरळ सगळी वाहनं ही सीएसएमटी कडे किंवा मुंबई महापालिका मुख्यालयाकडे जातात। मात्र हाच रस्ता इथे आपण बघतोय पूर्णपणे बॅरिकेटिंग त्याला केलेलं आहे आणि हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे। शुक्रवार, शनिवार आपण बघितलं, आज चौथा दिवस या आंदोलनाचा आहे आणि मोठ्या संख्येनं आंदोलक हे सीएसएमटी आणि बीएमसीच्या मुख्यालय समोरचा जो रस्ता आहे तिथे जमतात आणि त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होती। त्यामुळे आजचा वर्किंग डे लक्षात घेता पोलीस प्रशासनानं आज ही वाहतूक वळवलेली आहे एमआरए पोलीस स्टेशनच्या समोरून, म्हणजे जे ब्रिजच्या खालून ही वाहतूक पुढे वळवण्यात आलेली आहे। आपण बघतोय पोलीस सूचना करतायत की तुम्ही सीएसएमटीकडे जाऊ शकत नाहीयेत, मार्ग बंद करण्यात आला आहे आणि पुढे मग सीपी ऑफिस, मुंबई पोलीस आयुक्तालय आणि पुढे मग मरीन ड्राईव्ह, नरिमन पॉइंट किंवा मग मेट्रो जंक्शन पासून पुढे हा रस्ता तुम्हाला मंत्रालय किंवा मग फॅशन स्ट्रीट वरून पुढे रिझर्व्ह बँक आणि त्या साईडला जाऊ शकतो। त्यामुळे पूर्ण खबरदारी पोलीस घेत आहेत की वर्किंग डेच्या दिवशी वाहतूक कोंडी होऊ नये, मार्ग सगळे सुरळीत चालू राहावेत। मात्र जशी पीक आवर चालू होईल म्हणजे 8-9 वाजता इथे मोठी गर्दी होऊ शकते आणि त्याचं नियोजन म्हणजे मुंबई पोलीस त्यासोबत ट्रॅफिक पोलीस हे पूर्णपणे तैनात आहेत आणि वारंवार सूचना करतायत की तुम्ही या मार्गाने पुढे मार्गस्थ होऊ शकत नाही। त्यामुळे जे नोकरदार वर्ग आज सामान्य मुंबईकरांना किंवा मुंबईत येणाऱ्या नोकरदार वर्गाला कोणत्याही प्रकारचा त्रास, मनस्ताप होऊ नये यासाठी देखील प्रशासन काळजी घेताना दिसतंय। वेदांत, अपडेट जाणून घेत राहू, तुर्तास धन्यवाद। आज सकाळपासून उपनगरातून आंदोलक पुन्हा एकदा सीएसएमटी स्थानकात एकत्र यायला सुरुवात झाली आहे। आज आठवड्याचा पहिला दिवस आहे तर आंदोलनाचा चौथा दिवस आहे। आंदोलक ढोल ताशाच्या तालावरती सकाळपासून नाचताना पाहायला मिळत आहे, तसंच जोरदार घोषणाबाजी करत मनोज जरांगेंना पाठिंबा देताना दिसत आहे। मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर सकाळची ही दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी तर केली जाते, यासोबतच जरांगे पाटील यांना पाठिंबा देखील सातत्याने या ठिकाणी दर्शवला जातोय। ढोलाच्या तालावर काही वेळापूर्वीच या ठिकाणी डान्स देखील सुरू असल्याचं आपण पाहिलं होतं। प्रत्येक आंदोलक जो आहे तो कोणत्याही परिस्थितीत या आझाद मैदानातून आम्ही बाहेर जाणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेऊन या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळत आहे। जोरदार घोषणाबाजीची ही दृश्य छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातले आपण पाहतोय। एकीकडे हे सर्व मोठ्या संख्येने आंदोलक आहेत तर दुसरीकडे देखील लोकल्सनं मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर येणाऱ्यांची संख्या जी आहे ती आता हळूहळू वाढताना आपल्याला दिसत आहे। अजूनही संपूर्णपणे आंदोलक जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर या ठिकाणी आराम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत।
आणि जोरदार घोषणाबाजीची ही सध्याची दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही माघार घेणार नाहीये आणि मनोज जरांगेंना आमचा पाठिंबा आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी घोषणाबाजीच्या माध्यमातून सांगण्यात येत असल्याचं आपल्याला दिसत आहे. कॅमेरामन मनोज जयस्वाल सह निलेश कुदावले, एबीपी माझा, मुंबई. तर मराठा आंदोलक आता आझाद मैदानाच्या दिशेने निघतात. जालना, बीड, परभणी, मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यातून कार्यकर्ते आता पुढे येत आहेत. अटल सेतू इथून मराठा कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय मिकी घई यांनी. अटल सेतू या रस्त्यावर आहे. जर आपण बघितलं तर अजून देखील इतर शहरातून जे मराठा बांधव आहेत ते मुंबईच्या दिशेने निघतायत. रात्री हे सगळे मराठा बांधव इथं अशा पद्धतीने त्यांनी स्वतःची झोपण्याची व्यवस्था केलेली होती. आता चहा या ठिकाणी तयार होतोय. आपण जर बघितलं तर चहा, त्यांचा नाश्ता या ठिकाणी तयार होतोय. याच ठिकाणी त्यांनी सकाळची आंघोळ करून तयारी देखील केलेली आहे. आमच्याकडे सगळा काही स्टॉक आणलेला आहे. आम्ही जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथं राहू शकणार जाणार नाही. आम्ही इथून एवढा मोठा स्टॉक आम्ही आमच्या गाडीमध्ये अवेलेबल केलेला आहे. पाटील म्हणते तोच आदेश आमच्यासाठी आहे. शासनात आम्हाला मुंबईमध्ये चहा सुद्धा भेटायला तयार नाही. काय करायचंय? आणि सरकार म्हणतंय असं आहे तसं आहे, हिंदूचं सरकार आहे असं आहे तसं आहे. काय करायचं? तुम्ही इथं चहा पिताय, सगळे करताय. म्हणजे आजपासून जर बघितलं तर मनोज जरांगेंनी पाणी देखील सोडलेलं आहे. साहेब तर आज पाणी बी घेणार नाही तर काहीच नाही. जोपर्यंत सरकार भेटत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आमचे मराठे कोणी हलणार नाहीत. आज तर गावातून पुन्हा 100 गाड्या निघल्या आमच्या काय. हे सगळे गाड्या आता मुंबईच्या दिशेने जाताना दिसत आहेत. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, मुंबई. अटल सेतू. तर सीएसएमटी स्थानकाबाहेरच्या चौकात आता मोठ्या प्रमाणात गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. स्थानकावरून आंदोलकांसाठी शिदोरी घेऊन लोक दाखल झाले. सुरत सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. तर सुरत सीएसएमटी स्थानकाबाहेर सध्याचं काय चित्र आहे, कशा पद्धतीनं या आंदोलकांसाठी आता लोक पुढे सरसावताना दिसत आहेत? प्रज्ञा, नक्कीच आपण पाहिलं तर सीएसएमटी स्थानकाजवळ ती मोठी गर्दी आता जमण्यास सुरू झालेली आहे. त्याचबरोबर ती ज्या गावावरनं येणाऱ्या गाड्या आहेत त्या आता सीएसएमटी स्थानकांपर्यंत पोहोचत आहेत आणि त्या गाड्यांमधनं जे मराठा बांधव आहेत जे या ठिकाणी आंदोलनासाठी थांबलेले आहेत त्यांच्यासाठी गावाकडनं शिदोरी ही मोठ्या प्रमाणात घेताना येऊन पाहायला मिळत आहेत. सर्वच जिल्ह्यातनं हा ओघ आहे तो मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतोय आणि नागरिक त्याचबरोबर गाड्या भरून कॅरेटच्या कॅरेट या ठिकाणी जेवण, पाण्याची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था या सगळ्या गोष्टी इथे पाठवल्या जात आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा बांधव हा रस्त्यावरती उतरलेला पाहायला मिळत आहेत. वाहतूक मार्गांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आहे. खरं तर आजपासून मनोज जरांगे पाटील यांनी पाणी देखील पिणं हे बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे काळजीपोटी मराठा बांधव हे पुन्हा एकदा आझाद मैदानच्या दिशेने ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे बसलेले आहेत त्या ठिकाणी धाव घेताना पाहायला मिळतात. पोलिसांनी मोठी बॅरिकेडिंग केलेली आहे. मग या बॅरिकेडिंग सोडून आता जमाव जो आहे तो पुन्हा एकदा सीएसएमटी स्थानकाजवळ जमण्यास सुरुवात झालेली आहे. दुसरीकडे आपण पाहतोय सीएसएफआय स्थानकात जे आहेत ते देखील जमण्यास सुरुवात झालेली आहे. मुंबई पोलीस हे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे स्वतः या संपूर्ण गोष्टी हाताळण्यासाठी पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे हे रस्त्यावरती उतरलेले आहेत. आपण पाहतोय की मागील 2 दिवसांपासून या ठिकाणी वाहतूक जी आहे ती पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे. मागील 5 मार्ग जे आहेत सीएसएमटी स्थानकाजवळ येणारे या मार्गांवरील वाहतूक इतर ठिकाणांवर वळवण्यात आलेली आहे. रेल्वेवरती याचा परिणाम प्रामुख्याने जाणवायला लागलेला आहे. रेल्वे या देखील स्लो झालेल्या आहेत. एकूणच ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी जवळपास 70हून अधिक वाहतूक पोलीस कर्मचारी हे या ठिकाणी परिसरात तैनात करण्यात आलेले आहेत. अनेक ठिकाणी वाहनं जी अडथळा ठरत आहेत ती वाहनं बाजूला काढली जात आहेत. त्यामुळे जो सीएसएमटी परिसर आहे हा संपूर्णतः भगवामय झालेला आहे. दिवसेंदिवस इथे मराठी बांधवांचा क्राऊड हा वाढताना पाहायला मिळतोय. त्यामुळे एकूणच ज्या आंदोलनासाठी जमलेल्या नागरिकांसाठी किंवा बांधवांसाठी गावाकडनं मोठ्या प्रमाणात रसद ही आता पुरवली जाते. त्यामुळे एक वेगळा या ठिकाणी माहोल जो आहे तो या ठिकाणी तयार झाल्याचं पाहायला मिळते. या सगळ्या रसदीचा खूप फायदा होतोय आणि आपल्या निर्धारावर ते कायम टिकून असल्याचं आपल्याला दिसतंय. सुरेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. सीएसएमटी स्थानकाबाहेरच्या चौकात आता मोठ्या प्रमाणात गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. स्थानकावरून आंदोलकांसाठी शिदोरी घेऊन लोक दाखल झालेले आहेत.
तर जालन्यातून शिदोरी घेऊन मराठा आंदोलक आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येत आहेत। पुरी भाजी लोणचं ठेचा घेऊन आझाद मैदानाच्या दिशेनं मराठा बांधव रवाना झाले। मराठा आंदोलकांच्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी मराठवाड्यातून मदतीचा हात देण्यात आलाय। मराठवाड्यातून अनेक टेम्पो पोळ्या, चटणी, लोणचं आणि पाण्याच्या बॉटल्स घेऊन निघालेले आहेत। हजारो कार्यकर्ते मुंबईच्या दिशेनं रवाना झाले। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या 4 दिवसापासून मुंबई येथे उपोषणाला बसले आहे आणि राज्यभरातून हजारो नव्हे तर लाखो कार्यकर्ते हे आता मुंबईच्या दिशेने निघालेत। या कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये त्यासाठी संपूर्ण राज्यातून अशा प्रकारे आपण जर का बघितलं तर अशा प्रकारे त्यांना जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे। आपण जर का या टेम्पोत बघितलं तर टेम्पोत मोठ्या प्रमाणावर चपात्या आहेत, पाण्याच्या बॉटल्स आहेत, सोबत लोणचं, चटणी वगैरे घेऊन जवळपास शेकडो कार्यकर्ते हे आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि त्यामुळे या आंदोलनाची तीव्रता अजून वाढण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे। कॅमेरामन शांताराम सह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, समृद्धी महामार्ग। मुंबईत उपोषणाला बसलेले मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी अनेक मराठा समाजाचे लोक राज्यभरातून दाखल झालेत। आंदोलकांना त्यांच्या जेवणाच्या सोयीसाठी परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील मुंबर या गावातील मराठा तरुण शिदोरी घेऊन मुंबईकडे निघालेले आहेत। काही मराठ्यांना तिथं गैरसोय होत आहे म्हणून येथून जेवणाचे डबे वगैरे सर्व घेऊन 9-10 जण जात आहोत आम्ही। आणि मराठा आरक्षण जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही तिथून येणार नाहीत असा आम्ही ठाम निश्चय केलेला आहे मनामध्ये। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेल्या मराठा आंदोलनात आंदोलकांची गैरसोय होऊ नये यासाठी आता मुंबईकरही सरसावले। या आंदोलनात मोठ्या संख्येनं वेगवेगळ्या जिल्ह्यातून मराठा आंदोलक मुंबईत दाखल झालेत आणि त्यांची मुंबईत गैरसोय होऊ नये यासाठी मुंबईच्या एका गणपती मंडळानं वर्गणीच्या पैशातून जेवण बनवून मध्यरात्री आझाद मैदानात मराठा आंदोलकांना दिले। सिडको एक्झिबिशनमध्ये लाखो भाकऱ्या गावाहून दाखल झाल्यात। 2 दिवसांमध्ये मराठा बांधवांना काही अडचणींचा सामना करावा लागला होता। त्यानंतर गावाकडच्या लोकांनी लाखो भाकऱ्या नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशनमध्ये आणल्यात। यामध्ये ज्वारी बाजरीची भाकरी, चटणी, मिरची आणि शेंगदाण्याची चटणी यांचा समावेश आहे। याशिवाय तांदूळ, गहू, पाणी, बिस्किट या साहित्याची येण्यास सुद्धा सुरुवात झाली आहे, ज्यामुळे मराठा आंदोलकांना होणारी गैरसोय टाळता येईल। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मी सध्या वाशीतल्या सिडको एक्झिबिशनमध्ये आहे आणि तुम्ही पाहता या सिडको एक्झिबिशनमध्ये आहे ते आता महाराष्ट्रभरातनं ही अन्नधान्याची मदत होते, जेवणाची मदत होते। त्यामुळे समोर आपण पाहतो की हा संपूर्णपणे हे जो ढीग लागलेला आहे हा भाकऱ्यांचा ढीग लागलेला आहे, ज्या महाराष्ट्रातनं मोठ्या प्रमाणामध्ये भाकरे आलेले आहेत आणि पूर्णपणे भाकऱ्या खराब होऊ नयेत म्हणून ह्या अशा प्रकारे ह्या पसरून ठेवलेल्या आहेत की जेणेकरून या बॉक्समध्ये ठेवून खराब होऊ नये। आता आजचा 4था दिवस आहे, गेली 2-3 दिवस आहे ते मराठ्यांना त्रासाला सामोरं जावं लागलं होतं। मात्र आता या ठिकाणी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातनं ही अशा प्रकारे मदत येऊ लागली असल्यामुळे आता जे मराठा समन्वयक आहेत, मुंबई असेल, नवी मुंबई असेल, यांना सुद्धा आता ही येणारी मदत कशा पद्धतीने कुठे ठेवायची हा मोठा प्रश्न आहे तो आता पडलेला आहे। त्यामुळे आता मदत जरी आली तरी या संदर्भातलं कोऑर्डिनेशन करणं गरजेचं असल्याचं आता दिसू लागलेलं आहे। विनायक पटेल, एबीपी माझा, नवी मुंबई। गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री हे साताऱ्यातील दरेगावात आहेत। मराठा क्रांती मोर्चा सातारा येथील पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। लवकरात लवकर आरक्षणासंदर्भात तोडगा काढण्याचा आणि मराठा आंदोलकांना मुंबईत होणाऱ्या त्रासाबद्दल लक्ष घालण्याची विनंती केली। मराठा समाजाला लवकरात लवकर दिलासा मिळावा अशी मागणीही त्यांनी केलेली आहे। मुंबईतील डॉक्टर दिलीप निकम कॅन्सर तज्ज्ञ आणि एका प्रमुख रुग्णालयात कार्यरत आहेत। मराठा मोर्चामध्ये सेवा करत असताना अचानक एक आंदोलक रुग्ण बेशुद्ध झाल्याची माहिती मिळाली होती। त्यानंतर त्वरित डॉक्टर दिलीप निकम मदतीला धावले। रुग्णाचे पल्स तपासल्यावर ती नसल्याचं लक्षात आलं। तत्परता दाखवत डॉक्टर दिलीप निकम यांनी CPR सुरू केलं आणि रुग्णाला शुद्धीवर आणलं। त्यानंतर रुग्णाला तात्काळ अँब्युलन्सद्वारे मोठ्या रुग्णालयात पाठवण्यात आले। मराठा समाजाच्या आंदोलनावर चर्चा आणि समन्वयानं मार्ग निघावा ही राज्य सरकारची भूमिका आहे। हे करत असताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असा पुनरुच्चारही
सरकारचे प्रतिनिधी म्हणून गृहराज्यमंत्री पंकज भुयार यांनी केलाय. तसंच आपल्या आंदोलनामुळे सामान्य मुंबईकरांना त्रास होणार नाही, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची खबरदारी मराठा आंदोलकांनी घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलंय. एसटी भागामध्ये आंदोलक टवाळकी करताना पाहायला मिळतात, त्यामुळे पोलीस त्यांना नियंत्रित करत नाही अशी एक स्थानिकांची तक्रार आहे. नाही, पोलिसांची भूमिका, शासनाची भूमिका हीच राहिली आहे की सर्वांना समजवून घेऊन चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघणं पाहिजे. समजदारीची भूमिका त्या ठिकाणी सरकार आणि पोलीस प्रशासन घेत आहे. काय वाटतं तुम्हाला, आता पर्याय काय राज्य सरकारकडे? चौथा दिवस आहे, कधीपर्यंत हे आंदोलन चालवायचा? सरकारला यावर विचार करावा लागेल. आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की चर्चेच्या माध्यमातून याच्यावर चांगला काही ना काही तोडगा निघेल आणि आंदोलन दूर होईल. मुंबईचा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे या आंदोलनामुळे. तर सरकार या संपूर्ण गोष्टीला घेऊन आंदोलकांच्या ज्या संख्येची मर्यादा आहे त्यावर आणखी काही विचार करत आहे का? आंदोलकांसोबत त्या संदर्भामध्ये चर्चा चालू आहे. पोलीस प्रशासनातले अनेक वरिष्ठ अधिकारी त्यांना समजून सांगत आहे की याच्यामुळे दैनंदिन जीवन सर्वसामान्य लोकांचं कुठेही त्या ठिकाणी डिस्टर्ब झालं नाही पाहिजे. आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की आंदोलनातली काही महत्त्वाची मंडळी जी आहे ती समस्या जाणून घेतील. शेवटला प्रश्न, काल तुम्ही पत्रकार परिषद बोलले होते की या आंदोलनाला कोणाची रसद आहे हे आमच्या नेतृत्वाला माहीत आहे. कोण आहे ते? मी तेच म्हटलं की ही रसद कोणाची आहे आमच्या नेतृत्वाला माहिती आहे, त्याच्यामुळे नेतृत्व निश्चितपणे योग्य वेळेस सांगेल. कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. खासदार सुप्रिया सुळेंनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी तातडीनं सर्वपक्षीय बैठक बोलवून चर्चा करावी अशी मागणी केली. दरम्यान मनोज जरांगे यांच्या मागणीसाठी एकदिवसीय अधिवेशन बोलवा अशी मागणीही सुप्रिया सुळेंनी केली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा आणि गरज पडली जर काही करायचं असेल कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट वगैरे तर तातडीने त्यांनी एक असेंब्लीला उद्या बोलवावी. काय अडचण आहे? असेंब्ली अर्जंटली बोलवून टाका, दिवसभर नाही 24 तास चर्चा करा आणि पास करून टाका. काय अडचण आहे? खासदार सुप्रिया सुळे यांनी आझाद मैदानावर जात जरांगे पाटलांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. आरक्षण देण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांच्या हातात आहे, मात्र ते आमच्यावर टीका करतायत. सरकार चुटकीसरशी निर्णय घेऊ शकतं. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना बहुमत दिलंय, त्यांनी आता निर्णय घ्यावा म्हणत सुळेंनी टोला लगावलाय. मुख्यमंत्री व्हायचं सगळे पक्ष घर फोडून झालाय ना, आता निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे. आमचे पक्ष फोडले, आमची घरं फोडली ना, आता घ्या ना निर्णय. बसलाय ना तो 250 आमदार घेऊन, मग घ्या निर्णय. सत्ता नुसती लाल बत्तीची गाडी, प्रायव्हेट प्लेन आणि हेलिकॉप्टर नसतं. खासदार सुप्रिया सुळे यांनी आझाद मैदानावर जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली. या भेटीत त्यांनी जरांगेंच्या प्रकृतीची विचारपूस केली. बाहेर निघताना मात्र सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांच्या विरोधाला सामोरं जावं लागलं. सुळे आझाद मैदानातून बाहेर पडत होते आणि याचवेळी त्यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला. एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली. काही आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांच्या कारचा पाठलागही केला. मराठा समाजाला आरक्षण मिळावं याला आमचा विरोध नाही, पण ते ओबीसी प्रवर्गातून देऊ नये अशी ठाम भूमिका माजी खासदार आणि तैलिक महासभेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी मांडली. वर्ध्यामध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की ओबीसी समाज 70% असून त्यांच्या तटातून कोणीही आरक्षण घेऊ नये. दरम्यान तडस यांनी जातीनिहाय जनगणनेचीही मागणी केली आहे. आमच्या ओबीसीच्या तटातून त्यांना द्यावं हे संयुक्त नाही आहे, कारण या देशात ओबीसी समाज 57% आहे आणि 352 जाती आहेत. या 352 जातीवर अन्याय होईल. नागपूरच्या संविधान चौकामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाचा आजचा 3रा दिवस आहे. मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देऊ नये, मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी आहे. तसंच सरकार लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील अशी भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघानं घेतलेली आहे. भारतातील मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचं भविष्य घडवणाऱ्या एज्युकेट गर्ल्स या स्वयंसेवी संस्थेला आशियातील सर्वोच्च मानाचा सन्मान मिळालेला रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झालाय. ग्रामीण व वंचित समाजामध्ये गेल्या 17 वर्षात या संस्थेनं केलेल्या अथक प्रयत्नांमुळे आतापर्यंत 20 लाखाहून अधिक मुलींना शाळेत दाखल करण्यात यश आलं असून हा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय नॉन प्रॉफिट संस्थाही ठरलेली आहे.
राज्यात 1 ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना राबवण्यात येते। या अनुदानामध्ये आता वाढ करण्यात आली असल्याची माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी दिली आहे। ही रक्कम 1.5 लाखावरून 2 लाख एवढी करण्यात येईल। योजनेतील इतर प्रकरणातील रक्कमही याच्या समप्रमाणात वाढवण्यात येणार आहे। योजनेसाठी प्राप्त अर्जाची छाननी करण्यासाठी जिल्हा स्तरावर समिती असून समितीकडून प्रस्ताव संचालकांना सादर होण्यामध्ये वेळ लागत होता। त्यामुळे आता याची कार्यवाही शालेय शिक्षण विभाग स्तरावरती करण्यात येणार आहे, अशी माहिती भोयर यांनी दिलेली आहे। भंडाऱ्यामध्ये भरधाव कारनं राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली। त्यानंतर अनियंत्रित झालेली कार महामार्गावर असलेल्या बस थांब्यावर धडकल्यानं बस थांब्याचा काही भाग तुटलाय। तर अपघातात कार आणि दुचाकीस्वार दोघंही गंभीर जखमी झालेत। या प्रकरणी कारधा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढचा तपास सध्या सुरू आहे। आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची। पुढचे अपडेट्स आकांक्षासोबत पाहत रहा एबीपी माझा।